नमस्कार मित्रांनो. जिल्हा परिषद पालघरच्या ग्रामपंचायत विभागाकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची सूचना समोर आली आहे. ही सूचना प्रामुख्याने कंत्राटी ग्रामसेवक पेसा या पदाच्या भरती प्रक्रियेबाबत आहे. तुम्हाला माहीतच असेल की पालघर जिल्हा परिषदेने सन 2023 मध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली होती. त्या प्रक्रियेतील जे उमेदवार तात्पुरती निवड यादी किंवा प्रतीक्षा यादीत होते त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी चालून आली आहे. चला तर मग या पत्रात नेमके काय म्हटले आहे ते सविस्तर पाहूया. मित्रांनो, ही सर्व प्रक्रिया शासन निर्णयांच्या अधीन राहून केली जात आहे. सामान्य प्रशासन विभागाने 5 ऑक्टोबर 2024 रोजी एक निर्णय घेतला होता, ज्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गातील रिक्त पदे मानधन तत्वावर भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नुकत्याच म्हणजे 11 फेब्रुवारी 2026 रोजी आलेल्या नवीन शासन निर्णयानुसार रिक्त पदांवर नियुक्ती करताना पूर्वीच्या जाहिरातीमधील गुणवंत आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. याच नियमाच्या आधारे पालघर जिल्हा परिषद आता पुढील पाऊल उचलत आहे. आता प्रश्न असा पडतो की ही पदे पुन्हा का भरली जात आहेत? तर याचे कारण पत्रात स्पष्ट दिले आहे. यापूर्वी ज्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली होती त्यापैकी काही उमेदवार नेमणुकीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत. काही उमेदवारांनी कामावर हजर होऊन नंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे जी पदे रिक्त झाली आहेत ती आता प्रतीक्षा यादीतील गुणवंत उमेदवारांमधून भरली जाणार आहेत. जिल्हा परिषदेने एकूण 18 उमेदवारांना त्यांचे लेखी म्हणणे सादर करण्यासाठी बोलावले आहे. यामध्ये गणेश दळवी, गणेश पवार, ऋषिकेश चौधरी, राहुल बोरसा, अलका गावित यांच्यासह एकूण 18 जणांचा समावेश आहे. तुम्हाला 2 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता हजर राहायचे आहे. तळमजला रूम न. 6, ग्रामपंचायत विभाग मुख्यालय, जिल्हा परिषद पालघर, नवीन प्रशासकीय इमारत, कोळगाव. येथे उपस्थित राहून तुम्हाला ही नियुक्ती स्वीकारायची आहे की नाही याबद्दल तुमचे लेखी म्हणणे देणे अनिवार्य आहे. मित्रांनो, ही सूचना अत्यंत गंभीरपणे घ्या. जर तुम्ही 2 मार्च 2026 रोजी गैरहजर राहिलात तर तुम्हाला ही नोकरी नको आहे असे अधिकृतपणे गृहीत धरले जाईल. त्यानंतर तुमची निवड प्रक्रिया रद्द केली जाईल आणि भविष्यात तुम्ही कोणताही दावा किंवा हक्क सांगू शकणार नाही. हे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर श्री मनोज रानई साहेब यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाले आहे. तर जे उमेदवार या यादीत आहेत त्यांनी वेळेवर उपस्थित राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणाचीही संधी हुकणार नाही. अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.